नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुमच्या पिकांवर मावा, थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे का? आणि फवारणी करूनही कंट्रोल होत नाही का? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ॲक्ट्रा कीटकनाशकाची संपूर्ण माहिती. डोस किती, कोणत्या पिकात वापरायचे, कधी वापरायचे आणि योग्य वापर केल्यास 100% फायदा कसा मिळतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, ॲक्ट्रा हे एक सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड आहे. यामध्ये मुख्य घटक असतो थायामिथॉक्झम 25% WG फॉर्म. हे औषध पिकाच्या आत प्रवेश करून संपूर्ण झाडामध्ये फिरते आणि किडींना आतून नियंत्रण करते. हे औषध किडींच्या नर्वस सिस्टीमवर परिणाम करते. जेव्हा किडी पानांचा रस शोषतात तेव्हा हालचाल बंद होते, अन्न घेणे बंद होते आणि काही वेळात कीड मरते. म्हणून हे औषध विशेषतः रसशोषक किडींवर खूप प्रभावी आहे. शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या किडींवर प्रभावी आहे? तर मावा, थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे, पर्णकिडी, नागळी. यामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार देखील कमी होतो. हे औषध अनेक पिकांमध्ये वापरता येते. कापूस, टोमॅटो, मिरची, वांगी, भात, मका, द्राक्ष, लिंबूवर्गीय, आंबा म्हणजेच भाजीपाला प्लस फळबाग प्लस नगदी पिकांमध्ये उपयोगी आहे. फवारणीचा डोस किती घ्यावा, हा भाग खूप महत्त्वाचा आहे. फवारणीसाठी 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, उदाहरणार्थ 15 लिटर पंप बरोबर 7.5 ग्रॅम. जर तुम्ही ड्रिप किंवा आळवणीने वापरणार असाल तर 100 ते 150 ग्रॅम प्रति एकर. हा डोस मुळांद्वारे शोषला जातो आणि संपूर्ण झाडामध्ये फिरतो. बहुतेक शेतकरी हीच चूक करतात. एकच औषध पुन्हा पुन्हा वापरतात. यामुळे किडींमध्ये रेझिस्टन्स तयार होते. म्हणून ॲक्ट्रा वापरल्यानंतर पुढच्या फवारणीत दुसऱ्या ग्रुपचे औषध वापरा. किडी जास्त वाढल्यानंतर औषध वापरतात, पण योग्य वेळ आहे किडींची सुरुवात दिसताच, पान वाकणे सुरू झाले की, पांढरी माशी दिसताच तेव्हा फवारणी केल्यास सर्वोत्तम परिणाम मिळतो. या औषधाचे काही मोठे फायदे आहेत. जलद परिणाम, दीर्घकाळ संरक्षण, कमी डोसमध्ये प्रभावी, सिस्टमिक ॲक्शन, हवामानाचा कमी परिणाम, पांढरी माशी आणि थ्रिप्सवर विशेष प्रभावी. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही शेतकरी बांधवांच्या सामान्य माहितीसाठी आहे. कोणतेही खत किंवा औषध वापरण्यापूर्वी आपल्या परिसरातील कृषी अधिकारी, तज्ज्ञ किंवा कृषी सेवा केंद्राचा सल्ला घ्यावा. जमीन, पीक अवस्था व हवामानानुसार खतांचे प्रमाण बदलू शकते. जर तुम्हाला अशीच शेतीविषयी उपयोगी माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा, कारण योग्य माहिती म्हणजेच स्मार्ट शेती. धन्यवाद.